हं. नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या सणापैकी एक असलेला दीप अमावस्याबद्दल जाणून घेणार आहोत. दीप अमावस्या का साजरी केली जाते? तिचे धार्मिक महत्त्व काय आहे? पूजा कशी करावी? आणि या दिवशी कोणते नियम पाळावे? याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दीप अमावस्या म्हणजे काय? आषाढ महिन्यातील अमावस्याला दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करून त्याची पूर्ण पूजा केली जाते. हिंदू धर्मात दीप म्हणजे प्रकाश, ज्ञान, सकारात्मकता आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा दिवस आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. दीप अमावस्येचे महत्त्व. पूर्वीच्या काळात वीज नव्हती. घरात सर्व कामे दिवेच्या प्रकाशात होत असत. त्यामुळे दिवेला देवता समान मानले जाई. वर्षभर सेवा करणाऱ्या दिव्या प्रकृती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीप अमावस्या साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. असे मानले जाते की या दिवशी दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि सुख समृद्धीचा वास होतो. दीपपूजन कसे करावे? सकाळी घराची स्वच्छता करून सर्व पितळी, तांब्याचे किंवा मातीचे दिवे स्वच्छ धुवावेत. त्यानंतर दिवेला हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करावीत. दिव्यामध्ये तूप किंवा तिळाचे तेल घालून वाती लावाव्यात आणि सर्व दिवे प्रज्वलित करावे. त्यानंतर लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूची मनोभावे प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर नैवेद्य दाखवून आणि आरती करावी. दीप अमावस्येला काय करावे? घरातील सर्व दिवे स्वच्छ करून लावावेत. संध्याकाळी देवघरात आणि घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावावेत. गरजू व्यक्तींना अन्न किंवा दान द्यावे. घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण ठेवावे. काय टाळावे? घरात अंधार ठेवू नये. वादविवाद किंवा कडू बोलणे टाळावे. दिवाचा अपमान होईल असे वर्तन करू नये. दीप अमावस्या आपल्याला शिकवते की जसा एक छोटासा दिवा अंधार दूर करतो, तसा आपल्या जीवनातील ज्ञान, श्रद्धा आणि सकारात्मक विचार दुःखाचा अंधार दूर करू शकतात. मित्रांनो, दीप अमावस्या हा केवळ एक सण नाही, तर प्रकाश, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. आपणही या दिवशी श्रद्धेने दीपपूजन करा आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धीचे वातावरण करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशा धार्मिक माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओला. थँक यू सो मच.